पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्तिकारणे भजवा राम. तोमीची आहे आत्मा आप्तकाम तरी नमन कोणा करावे म्या. सुखम नित्यं स्वप्रकाशं व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिरदृग्यत्तु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महः तदेवाहं नमत्तुन्यदिति मे निश्चिता मतिः. जयांचे केले आस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 16 क्रमांकाचा प्रसंग विशेष अन्यथा ख्यातीचा स्वीकार आणि पदार्थ उत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीविषयी सिद्धांत मत. तरंग 6वा परिच्छेद 16 क्रमांकाचा प्रसंग विशेष अन्यथा ख्यातीचा स्वीकार आणि पदार्थ उत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीविषयी सिद्धांत मत. तर एकंदर 5 तरंगाचा विचार करून 6व्या तरंगामधील 15 क्रमांकाच्या परिच्छेदापर्यंत आपण विषय कालपर्यंत पाहिलेला आहे. त्यामध्ये 1 ते 5 परिच्छेदामध्ये जागृत पदार्थाला आपला स्वप्न पदार्थाला जागृत पदार्थाची स्मृती म्हणा किंवा सूक्ष्मदेह स्थूलदेहाला सोडून बाहेर जाऊन सत्य पदार्थाला पाहतो म्हणा, या दोनपैकी कुठलाही हेतू घ्या आणि स्वप्नाला काय करा आपण सत्य म्हणा. तर गुरुदेवाने सांगितलं या दोन्ही हेतूने स्वप्न सत्य ठरत नाही, कारण स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो, स्वप्नातला पदार्थ सन्मुख दिसतो. सूक्ष्मदेहाचा स्थूलदेहाशी वियोग म्हणजे मृत्यू आहे. मग स्वप्नातली प्रत्येक व्यक्ती त्याचं शरीर अमंगल प्राणरीत भयंकर दिसला पाहिजे, तसं काही घडत नाही, म्हणून स्वप्न सत्य होणार नाही. 6व्या परिच्छेदामध्ये तो म्हणतो एकतर अनुत्पन्न पदार्थाची प्रतीत येत नाही हा सिद्धांत माघारी घ्या किंवा स्वप्नाला देखील काय करा सत्य माना. तर गुरुदेवाने सांगितलं नाही, उत्पन्न होणं न होणं हा कशाचा निकष नाही, सत्यत्व मिथ्यत्वाचा निकष नाही, तो प्रतीतीचा निकष आहे. मग सत्यत्व मिथ्यत्वाचा निकष कोण आहे? ज्या पदार्थाची उत्पत्ती करता योग्य देशकाल सामग्रीचा भाव असेल तो उत्पन्न झालेला पदार्थ सत्य असतो. स्वप्नाच्या बाबतीत अभाव आहे म्हणून तो मिथ्य आहे. अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती होत नाही हा सिद्धांत अबाधित आहे. पुन्हा तो म्हणू लागला मग असं करा, समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक होत नाही हा सिद्धांत तरी माघारी घ्या किंवा स्वप्नाला काय करा सत्य म्हणा. गुरुदेव म्हटले इथे असं करता येणार नाही, कारण स्वप्नातला देशकाल आणि स्वप्नात दिसणारे पदार्थ त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव ठरला असता, कारण समसत्ताक आहेत. पण कधी त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भावाचा भाव असता तर, पण त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भावाचा काय आहे अभाव आहे. स्वप्नातले देशकाल आणि तिथली आकाशादी सृष्टी यांची युगपत उत्पत्ती आहे, पूर्वोत्तर भावाचा अभाव आहे. म्हणून स्वप्न मिथ्याच आहे आणि समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक होत नाही हा सिद्धांत पुन्हा अबाधित आहे. मग पुन्हा तो शिष्य म्हणू लागला का हो 8व्या परिच्छेदामध्ये स्वप्न आणि जागृती आपलं स्वप्नाचं उपादान अंतःकरण किंवा अविद्या आहे आणि स्वप्नाचं अधिष्ठान साक्षी किंवा ब्रह्मचैतन्य आहे. ज्या पक्षामध्ये स्वप्नाचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य त्या पक्षामध्ये स्वप्नाची निवृत्ती ब्रह्मज्ञान वाचून होऊ नये, आणि होत असेल तर अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती हा सिद्धांत तुमचा काय होईल बाधित होईल. गुरुदेव म्हटले होणार नाही. का बरे? कारण स्वप्नाची निवृत्ती जागृतीमध्ये बादरूप निवृत्ती ब्रह्मज्ञानानेच होते, ब्रह्मज्ञानाशिवाय होत नाही. आणि इतर वेळेला निद्रेचा भंग झाल्याच्या नंतर किंवा स्वप्नाची विरुद्धी जागृती अवस्था आल्याच्या नंतर स्वप्नाची होणारी जी निवृत्ती आहे ती क्रियेने लयरूप आणि उपादानात आहे, आणि ब्रह्मज्ञानाने होणारी निवृत्ती ही ज्ञानाने ती आत्यंतिक आणि अधिष्ठानात आहे. त्यामुळे अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती हा सिद्धांत अबाधितच आहे आणि स्वप्न मिथ्याच आहे. मग पुन्हा तो बोलला स्वप्न आणि जागृती या दोन्ही अवस्थेचा विचारांती उपादान आणि अधिष्ठान काय आहे एकच आहे. मग दोन सत्ता देता कशाला? याचं उत्तर 5व्या तरंगात दिलं, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आणि ते 6व्या तरंगात उत्तर त्याचं काय दिलं तर 6व्या तरंगामध्ये सांगितलं की स्वप्न आणि जागृती यांचं उपादान आणि अधिष्ठान जरी एक असलं तरी त्यांच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? साधी सदोष अविद्येचं कार्य स्वप्न पदार्थ आहे म्हणून त्यांची प्रातिभाषिक सत्ता,
अनादि निर्दोष अविद्येचं कार्य जागृत पदार्थ आहे म्हणून त्यांची व्यावहारिक सत्ता असा विचार सांगितला. आणि मग गुरुदेव बोलता बोलता एक वाक्य शेवटी बोलले की स्थूल दृष्टीने सत्ता 3 आहेत, सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर सत्ता मात्र 2च आहे. त्यावेळेला लगेच शिष्य बोलला 10व्या परिच्छेदामध्ये की का हो गुरुदेव, स्थूल दृष्टीने सूक्ष्म दृष्टीने म्हणजे स्थूल दृष्टीने सत्ता 3, सूक्ष्म दृष्टीने सत्ता 2 असं आपल्याला कसं म्हणता येईल? वेदांत परिभाषेचे करते धर्मराज धुरेंद्र, पंचदशीचे करते पंडित विद्यारण्य स्वामी आणि तत्सदृश अनेक महापुरुषाने जागृत आपले ते मूल अविद्याकारी ईश सृष्टीची व्यावहारिक सत्ता, स्थूल अविद्याकारी जीवसृष्टीची प्रातिभाषिक सत्ता आणि या दोघाच्या अधिष्ठानाची पारमार्थिक सत्ता अशा 3 सत्ता विचार करूनच त्यांनी प्रतिपादन केलं. आणि तुम्ही म्हणता सूक्ष्मदृष्टी विचार केला तर सत्ता 2 आहेत, म्हणजे तुमचा विचार त्यांच्यापासून काही भिन्न आहे की काय? तर गुरुदेवाने सांगितलं त्यांनी लोकसमजुतीचा स्वीकार करून 3 सत्ता सांगितल्यात. कारण लोकव्यवहारामध्ये घटपटादी पदार्थाला काय म्हणतात? सत्य म्हणतात. आणि शुक्ती रजत स्वप्नादी पदार्थाला मिथ्या म्हणतात. मग लोक ज्याला मिथ्या म्हणतात त्याची प्रातिभाषिक सत्ता दिली, लोक ज्याला सत्य म्हणतात त्या घटपटादी पदार्थाची व्यावहारिक सत्ता त्यांनी दिली. असा लोकसमजुती स्वीकार करून त्यांनी सत्ता 3 सांगितलेल्या आहेत. आणि तुम्ही म्हटले आम्ही शास्त्रीय विचारामध्ये ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला जसं ते तसं हे, त्यामुळे आम्ही सत्ता मात्र 2 सांगतो. म्हणजे तुमच्या मतामध्ये जागृती स्वप्नामध्ये काय फरक? म्हणले काय फरकच नाही, मुळीच विलक्षणता नाही, जसं ते तसं हे आहे. म्हटले असं कसं म्हणता? तर गुरुदेवाने सांगितलं उलट असं आहे, फरकच करायचं झालं तर स्वप्न मिथ्या आहे, पण स्वप्नातलं स्वप्न म्हणजे जागृती आहे, असा फरक आहे. म्हणजे स्वप्नापेक्षाही निकृष्ट कोण असेल तर ही जागृती अवस्था आहे. म्हटले कसे? गुरुदेवाने त्याचं उत्तर दिलं की स्वप्न मिथ्या का आहे? देशकाल नाही म्हणून का योग्य देशकाल नाही म्हणून? उत्तर आहे योग्य देशकाल नाही. कंटकतपुरीतत नाडी नावाचा देश आहे, म्हणजे तो योग्य नाही. केसाचा सहस्रा वेस आहे, त्याचं आक्रमण आहे आणि काल किती एक क्षणच आहे. म्हणजे स्वप्नाच्या उत्पत्तीला देशकाल आहे पण तो योग्य नाही म्हणून मिथ्या आहे. पण सूत्र भाष्य आणि वार्तिक किंवा उपनिषद वेदामध्ये जिथे जिथे या जागृत पदार्थाच्या उत्पत्तीचा विचार आला तिथे देशकालाचा उल्लेखच केलेला नाही. म्हणजे योग्य देशकाल नाही म्हणून स्वप्न मिथ्या आहे आणि जागृती त्याला देशकालाचाच अभाव आहे म्हणून जागृती स्वप्नापेक्षा सुद्धा काय निकृष्ट आहे, हीन आहे. अशा पद्धतीने सांगून स्वप्नवत जागृती असं आमच्या मतात. मग स्वप्नवत जागृती असल्यामुळे जागृती स्वप्न दोघांची एक प्रातिभाषिक सत्ता आणि अधिष्ठान ब्रह्माची पारमार्थिक सत्ता अशा सूक्ष्म विचार केला तर सत्ता 2 आहे. पण शिष्याने पुन्हा 12व्या परिच्छेदामध्ये बोलला गुरुदेव नाही हो, वेदांत परिभाषेचे करते धर्मराज धुरेंद्र यांनी अद्वैत सिद्धीचे करते आपलं पंडित मधुसूदन सरस्वती, अद्वैत सिद्धीचे करते पंडित मधुसूदन सरस्वती यांनी अविद्येपासून पहिले साक्षात देशकाल उत्पन्न होतात असं सांगितलं. म्हणजे देशकाल झाल्या अगोदर, आकाशादी झाल्यानंतर त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव आहे आणि योग्य देशकालापासून आकाशादी सृष्टी उत्पन्न झाली म्हणून या दिसणाऱ्या जगताला आपण सत्य म्हटलं पाहिजे. गुरुदेवाने सांगितलं मधुसूदन स्वामींचा तसा अभिप्राय काढणं म्हणजे आपलं ते वेडेपण आहे. कारण मधुसूदन स्वामी हे यांना सांगायचं एवढंच की जशी आकाशादी सृष्टी प्रतीतीला येते तसेच कोण प्रतीतीला येतात? देशकालही प्रतीतीला येतात आणि अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही म्हणून देशकालाची उत्पत्ती मानली पाहिजे आहे ना, ते प्रतीतीला येतात म्हणून त्यांची उत्पत्ती मानली पाहिजे हा सांगावायचा भाव आहे. बरं तसा अभिप्राय जर घेतला तर काय होईल? कालाच्या उत्पत्तीला देखील एक काल लागेल आणि तसा काल तर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सिद्ध होत नाही. दुसरं असं आहे की अनिर्वचनीय पदार्थ यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव नसतो आणि कार्यक्रम भावाची सिद्धी होत नाही. कारण जो पदार्थ अविद्येचा परिणाम चैतन्याचा विवर्त असतो तो मिथ्या. मग जसं स्वप्न हे अविद्येचा परिणाम चैतन्याचा विवर्त असल्यामुळे मिथ्या आहे तसं जागृत पदार्थसुद्धा अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त असल्यामुळे ते मिथ्या आहे. मग मिथ्या पदार्थामध्ये कार्यक्रम भावाची सिद्धी होईल का? होणार नाही. असं सांगितल्याच्या नंतर शिष्य पुन्हा म्हटलं लागलं बरं ठीक आहे, मधुसूदन स्वामी काय म्हणतात, अमुक काय म्हणतात, तमुक काय म्हणतात, त्यापेक्षा आपला अनुभव बघा ना. अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही. मग 13व्या परिच्छेदामध्ये त्याने सांगितलं की प्रत्येक पदार्थ कुठल्या ना कुठल्या देशात आणि कुठल्या कुठल्या कालात उत्पन्न होतो. जसं ज्वारी देशावर, भात कोकणात, आंबे ज्येष्ठ वैशाखात, म्हणजे प्रत्येक पदार्थ कुठल्या ना कुठल्या देशात उत्पन्न होतो आणि कुठल्या ना कुठल्या कालात उत्पन्न होतो. म्हणजे स्थिती कालातच पदार्थाची उत्पत्ती होते, प्रलय कालामध्ये उत्पत्ती होत नाही.
मग देशकालाची आवश्यकता नाही असं आपण म्हणता कसं? गुरुदेवाने त्याचं उत्तर दिलं की आपल्याला असं वाटतं की प्रत्येक पदार्थ कुठल्या ना कुठल्या देशकालात उत्पन्न होतो, पण जसं स्वप्नामध्ये हे सगळा मायेचा प्रपंच आहे, हे सगळं कर्तृत्व मायेचं आहे. माया काय करते? देशकालाला आणि आकाशाची सृष्टीला युगपत उत्पन्न करते, आणि युगपत उत्पन्न करून अनिर्वचनीय देशकाल, अनिर्वचनीय कारांतवान आणि अनिर्वचनीय आकाशादी प्रपंच अनिर्वचनीय कार्यातवान रूपाने प्रतीतीला येतो. म्हणजे युगपत उत्पत्ती करून त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भावसुद्धा कोण दाखवते? मायाच दाखवते. अघटित घटना पटियायशी माया. मग असं म्हटल्याच्या नंतर मग मात्र शिष्याने एक प्रकारचा आपण बोललो काल की महाभारतातलं जसं चक्रव्यूह आहे त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती गेला तर पुन्हा माघारी येण्याची शक्यता नाही. ज्याला चक्रव्यूह भेदनाचं ज्ञान आहे, मध्ये जाण्याचं आहे आणि बाहेर निघण्याचं नाही, असा अभिमन्यू गेला आणि तो मात्र भगवत स्वरूपाला प्राप्त झाला. तसं एक विचारसागरामधलं चक्रव्यूह कोणता असेल तर हा 15वा अध्याय पूर्वपक्षाने केलेला एक प्रकारचा चक्रव्यूह. कारण त्याच्या शंका पोटशंका म्हणे असं एक प्रकारचं जाळं निर्माण केलं त्याने की आता म्हणजे उभयता पाशरज्जू उष्ट्रल कुटिका न्याय हे पुष्कळ प्रयत्न त्याने करून बघितले, आणि एकतर स्वप्न सत्य तरी ठरेल किंवा काय होईल यांचा एखादा सिद्धांत तरी मोडीत काढता येईल, पण तो प्रकार त्याचा अद्याप काही यशस्वी झाला नाही. आणि दिवा विजत आला की तो काय करतो? भडकतो. तसं स्वप्नाचं सत्य सिद्ध करण्याकरता हा त्याचा शेवटचा आता प्रयत्न आहे. आणि तो शेवटचा प्रयत्न म्हणून जसं एखाद्या पक्षाला हाणून पाडण्याकरता बाकी सगळीच पक्षी एकत्र येतात आणि त्याला एकट्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न करतात, पण तेवढं करूनसुद्धा त्यांना यश येत नाही. किंवा ह्या 5 पातशाही होत्या ना, तर ते राजे शिव छत्रपतीला धराशायी करण्याकरता त्यांचे आपसी मतभेद विसरूनसुद्धा ते एकत्र आले आहेत आणि स्वराज्य हाणून पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पण त्यामध्ये मात्र सगळ्यांच्या 5 पातशाही धराशायी करूनच हिंदवी स्वराज्य गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजे शिवछत्रपतीने ते निर्माण केलं. तसंच काहीसा प्रकार इथे आपल्याला पाहायला भेटतो की यांनी असं चक्रव्यूह आता निर्माण केलं की आपल्याला वाटतं का याच्यातून आता काही गुरुदेवाची सुटका नाही. त्यांना एक तर स्वप्न सत्य तरी मानावं लागेल किंवा एखादा सिद्धांत तरी माघारी घ्यावा लागेल. म्हणजे आतापर्यंत काही सिद्धांत आपण पाहत आलो काय की अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. दुसरा समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक होत नाही. अधिष्ठान ज्ञानानेच कल्पिताची निवृत्ती होते. लयरूप निवृत्ती, आत्यंतिक निवृत्ती हे काही प्रकार क्रियेनेच्या अंगाने, अधिष्ठान ज्ञानाच्या अंगाने, उपादानात, अधिष्ठानात असे जे काही प्रक्रियेतले आणि काही सिद्धांत आहेत तर त्याबद्दल आता हा पूर्वपक्ष बोलतोय. काय बोलतो तो विषय आपण पाहूया. हरे रामकृष्ण हरे दंडवत. तर मधुसूदनांच्या मताने जागृत पदार्थात देशकाल कारण असल्याच्या शंका आणि समाधान. मग त्यामध्ये या म्हणजे विचारसागर ग्रंथामध्ये हा 15वा परिच्छेद जो पूर्वपक्षाने केला एक प्रकारचा चक्रव्यूह आहे. ते चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं जी तर तो चक्रव्यूह अशा पद्धतीचा त्याने उभारला. त्याचा काल आपण शंका पाहिलेली आहे, त्याचं उत्तर आपण आज पाहणार आहोत. तर ती थोडक्यात शिष्याचं म्हणणं काय ते पाहून त्याचं उत्तर आपण आता पाहूया. तर तो शिष्य म्हणतो, गुरुदेव तुम्ही आत्ताच काय बोलला का देशकाल आणि आकाशादी प्रपंच यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव नाही, पण तो प्रतीतीला येतो. आणि तो पूर्वोत्तर भाव नसताना ते युगपतच आहे. युगपत असताना देखील पूर्वोत्तर भाव कोणी दाखवला तर या मायेने दाखवला. मायेने त्याला उत्पन्नही केलं आणि त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव देखील दाखवला. असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणतो ठीक, आता असं गुरुदेवाचं बोलणं झालं. मग शिष्य बोलत असताना तो म्हणतो की अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येते हा आपला एक सिद्धांत आहे की नाही. गुरुदेव म्हटले यात काय संशय, अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येतच नाही. मग अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही हा जर आपला सिद्धांत असेल तर देशकाल यांच्या ठिकाणी जी कारणता दिसते आणि आकाशादी प्रपंच यांच्या ठिकाणी जी कार्यता दिसते ती जर अनुत्पन्न असेल तर ती प्रतीती येऊ नये. अनुत्पन्न आहे, अनुत्पन्नाची प्रतीती येत नाही तर ते अनुत्पन्न आहे तर प्रतीती येऊ नये. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणाला नाही ते मायेने दाखवली. मग मायेने जर अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती दाखवली, अघटित घटनापटी अशी माया, मग अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती जर माया दाखवत असेल
मग अनुत्पन्न वंद्यपुत्र आहे त्यांची प्रतीती तिने दाखवावी. वंद्यपुत्राची मग प्रतीती दाखवायची हा, पाहिजे. कारण वंद्यपुत्र अनुत्पन्न आहे. तुमची माया जर अनुत्पन्न देशकालाच ठिकाणी अनुत्पन्न कारणता दाखवू शकत असेल, म्हणजे कारणता नाही पण त्यांच्या ठिकाणी दाखवते, कार्यता नाही ती जर दाखवते, तर अनुत्पन्न वंद्यपुत्र देशकाल यांची अनुत्पन्न वंद्यपुत्र सुद्धा तुमच्या मायेने दाखवला पाहिजे. पण तुमची माया अनुत्पन्न वंद्यपुत्राला दाखवते काय? उत्तर आहे नाही. मग देशकालाच ठिकाणी जर कारणता नाही तर मायेने ते दाखवू नये. बरं, शिवाय म्हणजे हा एक आता त्याने हा एक पेस निर्माण केला. शिवाय हे देशकाल कसे आहेत आपलं अनुत्पन्न, हा यामध्ये तुम्ही एक ख्याती स्वीकारल्यासारखी होते, ते असत ख्याती. असत ख्याती. तुम्ही इथं काय ख्याती कोणती ख्याती स्वीकारली? असत ख्याती स्वीकारली. का बरे? म्हणजे असत ख्याती असतचेत न प्रतीयेत असा तुमचा सिद्धांत आहे. आणि मग देशकालाच ठिकाणी कारणता नाही, ती मायाबलाने दाखवते म्हटले तर मायाने वंद्यपुत्रही दाखवावा. पण तो दाखवत नसेल तरी तुमच्या या विधानाने असत ख्याती तुमच्या अंगलट येते. जी असत ख्याती तुम्ही मागे खंडित म्हणून सांगितलेली आहे, आत्मख्यातीवाद्यांनी त्यांचं खंडन केलं. बरोबर ना? नसून प्रतीतीला येते. हा, मग नसताना ती प्रतीतीला येईल कशी? कारण असंच येत न प्रतीती येत, आणि येत असेल तर वंद्यपुत्र प्रतीतीला येतात, वंद्यपुत्रही प्रतीतीला यावा. पण वंद्यपुत्र प्रतीतीला येत नाही, तसं मग देशकाला ठिकाणी कारणता नाही तर ती प्रतीतीला येऊ नये. आणि येते तर मग तुमच्या आता असत ख्याती तुमच्या गळ्यात पडते, आणि ती तर तुम्ही मागे खंडित केली. बरं, जाऊ द्या, त्या असत ख्यातीचा विचार सोडून द्या. अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही हा तुमचा सिद्धांत आहे, आणि मानली तर असत ख्याती तुमच्या गळ्यात पडते. आता यात तुम्ही काय बोलणार तेही मला माहिती आहे. तो अभिप्रेत्य परिहार देताना तो म्हणतो यार तुम्ही काय बोलणार तेही मला माहिती. म्हटले सांग आम्ही काय बोलणार. तुम्ही यावर असं म्हणणार, अरे बाबा ती देशकालाच ठिकाणी दिसणारी जी कारणता आहे ना, अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही आणि वंद्यपुत्राची प्रतीती आली पाहिजे, हाही आळा आमच्यावर येत नाही. बरं, ती माया दाखवायला समर्थ नाही कारण तिने वंद्यपुत्र दाखवा असं तो एक जे जाळं निर्माण केलं आणि असत ख्याती आमच्या गळ्यात पडेल म्हणतो. पण आमचं तो ऐकून तर घे. आणि तुम्ही यावर काय म्हणणार का ती कारणता आहे कोणाची? ब्रह्माची, अधिष्ठान ब्रह्माची आहे, आणि दिसते कोणाच ठिकाणी? देशकालाच ठिकाणी दिसते. मग ब्रह्माची असणारी कारणता देशकालाच्या ठिकाणी दिसते असं तुम्ही म्हणणार हो की नाही? गुरुदेव म्हटले हो काही नाही, काय आहेच आहे तसं नाही, तुम्हाला असं म्हणता येणार नाही. त्याला विचारलं का म्हणता येणार नाही? तो म्हटला देशकालाच ठिकाणची कारणता जर ब्रह्माच्या ठिकाणी दिसते, हा ब्रह्माची कारणता जर देशकालाच ठिकाणी दिसते असं जर तुम्ही म्हटला तर इथे जरी असत ख्याती तुमच्या अंगळ्यात पडली नाही तरी तिसरी अन्यथा ख्याती तुमच्या गळ्यात पडली. कारण तुम्ही अन्यथा ख्याती कारण कारणता कोणाची? ब्रह्माची, दिसते कोणाच्या ठिकाणी? देशकालाच्या ठिकाणी. म्हणजे अन्यथा ख्यातीचा तुम्ही स्वीकार केल्यासारखं होईल. शिवाय याच्यात पुन्हा तुमचा दुसरा एक पेच आहे. काय? हे आहे ब्रह्म, हे आहे देशकाल, आणि हे आहे आकाशादी सृष्टी. मग ब्रह्म अधिष्ठान देशकालाचं आहे का आकाशादी सृष्टीचं आहे का? सगळ्याचंच आहे, सर्वच अधिष्ठान ब्रह्म आहे. मग ब्रह्माची कारणता या ब्रह्माची कारणता जर देशकालाच ठिकाणी दिसते आणि देशकाल आणि आकाशादी प्रपंच सगळ्याचंच अधिष्ठान ब्रह्म आहे, मग ब्रह्माची दोन्ही ठिकाणी काय दिसावी? कारणताच दिसावी, किंवा दोन्ही ठिकाणी कार्यताच दिसावी. ह्या ब्रह्माची एका ठिकाणी काय दिसते? कारणता कोणाच ठिकाणी? देशकालाच ठिकाणी. आणि कार्यता कोणाच ठिकाणी दिसते? आकाशादी सृष्टीच ठिकाणी. हा, तो काय म्हणतो? पहिलं देशकालाच ठिकाणी कारणता जर नसेल तर अनुत्पन्नाची प्रतीती येऊ नये. मायाबालाने येत असेल तर मायाने वंद्यपुत्राची प्रतीती दाखवावी. माया वंद्यपुत्राची प्रतीती दाखवू शकत नाही तर देशकालाची प्रतीती देशकालाच ठिकाणी कारणता येते दाखवू नये. बरं ठीक आहे, दाखवत असेल तर यामध्ये तुमचा असत ख्यातीचा स्वीकार केल्यासारखं होईल. असत ख्यातीचा स्वीकार केल्यासारखं होईल तर यावर तुम्ही म्हणणार नाही कारणता आहे ती ब्रह्माची आणि दिसते देशकालाच ठिकाणी. मग या म्हणण्याने एकतर अन्यथा ख्यातीचा स्वीकार केल्यासारखं होतं. शिवाय ब्रह्म जर सर्वाचंच अधिष्ठान आहे तर ते देशकालाचंही अधिष्ठान ब्रह्मच आहे आणि आकाशादी सृष्टीचंही अधिष्ठान ब्रह्मच आहे. मग दोन्ही ठिकाणी काय प्रतीती यावी? कारणताची प्रतीती यावी किंवा कार्यतेची प्रतीती यावी. एका ठिकाणी कारणता आणि एका ठिकाणी कार्यता असं प्रतीतीला येऊ नये. का करतं भेदभाव आहे ना? मग ते दोन्ही ठिकाणी कारणता, दोन्ही ठिकाणी कार्यता प्रतीतीला यावी असा भेदभाव का? हा एक प्रश्न. आणि शिवाय या मतामध्ये तुम्ही कोणत्या ख्यातीचं समर्थन केलं? अन्यथा ख्यातीचं समर्थन केलं. बरं, ते अन्यथा ख्यातीचं इथं जर तुम्ही समर्थन करत असाल, कंसात मंडन करत असाल, तर मागे खंडन का करता? चौथ्यात रंगात खंडन करायचं आणि ज्या वेळेला आपल्याला अंगलट आलं त्याचाच अंगीकार करून मंडन करायचं, असं वागणं बरं नव्हे.
हे तुमचं विधान काही उचित ठरणार नाही, असं तो बोलायला लागला. बरं, यामध्ये तुम्ही आता या अन्यथा ख्यातीची तर स्वीकार केल्याच्या नंतर तुम्ही अन्यथा ख्याती स्वीकारता असं नाही ना. मग इथं जर तुम्ही अन्यथा ख्याती स्वीकारता, देश का ब्रह्माची कालांता कोणाच ठिकाणी दिसते, देशकालाच ठिकाणी दिसते. इथं जर तुम्ही अन्यथा ख्यातीचा स्वीकार करता तर शुक्तीच ठिकाणी रजत, रज्जूच ठिकाणी सर्प, या अध्यासामध्ये तिथे अनिर्वचनीय ख्यातीचा आग्रह का धरता? तिथे तुम्ही अन्यथा ख्याती मानूनच तुम्ही काय करावी, संगती लावावी, निर्वाह करा. मग तिथे तुम्ही अन्यथा ख्यातीचा तिथे अन्यथा ख्यातीने अनिर्वचनीय ख्यातीनेच निर्वाह केला, अन्यथा ख्यातीचा स्वीकार नाही केला. बरं, तुम्ही म्हणाल नाही 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 असं कसं, तिथे आम्हाला अन्यथा अनिर्वचनीय ख्यातीच मानावी लागते का? कारण भ्रमातला पदार्थ आहे ना, तो अध्यस्त आहे. रज्जूच ठिकाणी सर्प नाही. मग रज्जूच ठिकाणी नसणारा सर्प प्रतीतीला येत असेल तर तिथं आम्हाला अनिर्वचनीय ख्यातीच मानावी लागते, अन्यथा ख्याती मानून चालत नाही. म्हणले का चालत नाही? म्हणले अन्यथा ख्यातीमध्ये दोन प्रकार आहे, एक प्राच्याची आहे आणि दुसरी नव्याची आहे. प्राच्य मानतात ज्ञानाध्यास, नव्य मानतात अर्थाध्यास. ज्ञानाध्यास म्हणताना वारुळच तर सर्प सन्मुख रज्जूच ठिकाणी दिसतो. सत्य सर्पाचं फक्त स्थान बदललं, सर्प मात्र सत्य आहे, हा झाला ज्ञानाध्यास. पण खंडन करताना तुम्ही त्यावेळेला बोलला नाही, दोषाने सामर्थ्य घटतं, वाढेल कसं? बरं, निर्दोष नेत्राला पडद्याच्या पलीकडचं दिसत नाही, सदोष नेत्राला भित्त्यादी प्रतिबंध असताना वारुळच सर्प दिसेल कसा? आणि दुसरं तुम्ही विधान केलं तिथे काय सर्पच नाही, आणखी काही आहेत, ते तुम्हाला का प्रतीतीला आले नाही, म्हणून प्राच्याचं मत तुम्ही खंडित केलं. नव्य म्हणू लागला, नव्य जरा जवळ आला, तुम्हाला पटेल असं बोलला. तो म्हणू लागला अहो तसं नाही, नेत्रदोषामुळे अन्याचं अन्य रूपाने, म्हणजे कोणाचं रज्जूचंच स्वरूप रूपाने ज्ञान होतं. मग रज्जूचं स्वरूप रूपाने ज्ञान होतं, अशा पद्धती अन्याचं अन्य रूपाने, अशा अन्यथा ख्याती माना. तर त्यावेळेला तुम्ही म्हणला तद्वती तत्प्रकारक ज्ञानम यथार्थ ज्ञानम, जे जसं असेल, ज्ञेय जसं असेल तसंच ज्ञान होतं. ज्ञेय विलक्षण ज्ञान होत नाही. जसं ज्ञेय मोहरी असेल ज्ञान पर्वताचं होणार नाही. मग ज्ञेय जर रज्जू असेल तर ज्ञान सर्पाचं होईल कसं? आणि म्हणून जसं ज्ञेय असेल तसं ज्ञान होतं, म्हणून तुम्ही तिथे अन्यथा ख्याती न स्वीकारता अनिर्वचनीय ख्यातीचं समर्थन केलं. मग इथे अन्यथा ख्याती कशाला स्वीकारता? बरं जाऊ द्या, तुम्ही अन्यथा ख्याती स्वीकारतच नाही म्हणता असेही तुम्ही नाही. तुम्ही काय करता, ज्या वेळेला आपल्याला जसं बाहेर पडता येईल तसा तसा तुम्ही आधार घेऊन बाहेर पडता. जपाकुसुमाच्या प्रसंगात म्हणजे 3 अध्यास तुमच्याकडे आहे, स्वरूपाध्यास आहे, संसर्गाध्यास आहे आणि अन्योन्याध्यास आहे. स्वरूपाने ज्या पदार्थाच्या ज्या अधिष्ठानाच्या ठिकाणी अभाव असतो त्याला आपण स्वरूपाध्यास, रज्जू सर्पाचं दृष्टांत. आणि जपाकुसुम आणि ते काय स्फटिक, तर जपाकुसुमाची रक्तिमा लालिमा स्फटिकाच ठिकाणी दिसते, हा संसर्गाध्यास. आणि भ्रमर आणि पोपट यांना परस्परच ठिकाणी झालेला तो अन्योन्याध्यास. तर यामध्ये अहो अध्यास शेवटी अध्यास आहे. स्वरूपाध्यास काय, संसर्गाध्यास काय आणि अन्योन्याध्यास काय. पण त्या जास्वंदीच्या बाबतीमध्ये तुम्ही नवीन रक्ततेचा, त्या जास्वंदीची फुलाची जी रक्तिमा आहे, लालिमा आहे, ती जी स्फटिकाच ठिकाणी दिसते, तिथे तुम्ही नवीन अध्यास म्हणजे ती अनिर्वचनीय ख्यातीने त्याची संगती लावली का अन्यथा ख्यातीने संगती लावली? अन्यथा ख्यातीने संगती लावली. ते तुम्ही म्हणतात रक्तिमा आहेच, नवीन उत्पत्ती मानायची कशाला? गरज नाही. म्हणजे तिथे तुम्ही अन्यथा ख्यातीचा स्वीकार करता. म्हणजे तुम्ही काय करता, अन्यथा ख्यातीचा तुम्ही पूर्ण खंडनच केला असं नाही, त्या संसर्ग अध्यासामध्ये तिचं मंडन करता. आणि तुम्ही अन्यथा ख्यातीचे स्वीकारच करता असं म्हणावं तर रज्जू सर्पाधिकाच्या मध्ये अनिर्वचनीय ख्याती सांगता, तिथे तुम्ही अन्यथा ख्याती स्वीकारत नाही. पण शेवटी अध्यास नाही का? मग एका अध्यासामध्ये अनिर्वचनीय ख्याती मानावी आणि एका अध्यासामध्ये अन्यथा ख्याती मानावी, असा फरक करण्यापेक्षा सर्वत्रच तुम्ही अन्यथा ख्याती मानून निर्वाह का करत नाही? सगळ्याच ठिकाणी अन्यथा ख्याती माना. आणि हे अगदी मला आताच वाटतं असं नाही, हे पूर्वीपासून, म्हणजे 4थ्या तरंगात तुम्ही ज्यावेळेला ख्याती हा शब्द काढला तेव्हापासून मला वाटायचं का तुम्ही सगळ्याच ठिकाणी अन्यथा ख्याती मानून निर्वाह करावा. हा पण का बोलला नाही इतका वेळ? तर ते एकतर माझं धारिष्ट नव्हतं आणि दुसरं म्हणजे अग्रज भ्राता पितृ समान. मोठा भाऊ हा वडिलाच्या स्थानी असतो आणि तत्वदृष्टी आणि अदृष्टी हे दोघे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि त्यांचा अवमान होणे, त्यांची प्रश्न उत्तरी चालू होती, म्हणून मी तोपर्यंत काही बोललो नाही. पण आता ते दोघं कृतार्थ झालेत, आता मात्र मला बोलायची संधी आहे. मग त्यामुळे आता माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे का हा खटाटोप करूच नका, तुम्ही त्रास घेऊ नका, मला देऊ नका. अन्यथा ख्याती म्हणून निर्वाह करा. आणि अनिर्वचनीय ख्यातीची कशा करता समर्थन? संगती लागते ना. मग तुम्ही अन्यथा ख्याती सर्वत्र माना. म्हणजे एकंदर अनुत्पन्न पदार्थाची प्रतीत येत नाही या सिद्धांताला बाध येईल. असत खेळीत गळ्यात पडेल,
मायाबलाने जर त्याची प्रतीतीत असेल तर वंद्यपुत्राची आली पाहिजे. नंतर अन्यात ख्यातीचा स्वीकार केल्यासारखं होईल. बरं, जी तुम्ही मंडित म्हणता तीच तुम्हाला आता जी खंडित केली तिचंच पुन्हा मंडन करावं लागेल. म्हणजे टाकलेली वांती पुन्हा चाखावी असा प्रकार तुमचा तो होईल. म्हणजे जी वांती पहिले टाकायची आणि करमलेडी न्याय बाबा म्हणतात तो करमलेडी न्याय तुमचा होईल. मग एवढा याच्यात पडण्यापेक्षा जर सर्वत्रच अन्यात ख्याती मानून निर्वाह केला तर वाईट काय आहे. अशा पद्धतीचे एक चक्रव्यूह त्याने काय केलं, निर्माण केलं. पण त्याला हे माहिती नाही का गुरुदेव अभिमन्यू नाहीत, गुरुदेव अर्जुन आहेत. आहे की नाही. कारण अभिमन्यूला बिचारलं मध्ये शिरायचं माहीत होतं, बाहेर निघायचं नाही. पण एक गुरुदेव आपले बाबा म्हणत असतात गुरु शेवटी गुरु असतात आणि गुरु त्याला लांबूल डाव घालून चित करतात आणि गुरु विजयी ठरतात. बरं, गुरुजीला त्याच्यात काही आपली बाजू वरची राहिली पाहिजे हा भावच नाही. सत्यान्वेषण चालू आहे आणि त्याचं कल्याण करायचं आहे. त्यामुळे गुरुजी म्हणतात असं करून चालणार नाही. आम्ही अनिर्वचनीय ख्यातीचा त्यागच करतो असं नाही, पण आम्ही अनिर्वचनीय ख्यातीचा सिद्धांत अन्यथा ख्यातीचा आम्ही त्यागच करतो असं नाही, पण अन्यथा ख्याती आम्ही सिद्धांत म्हणून स्वीकारतो असंही नाही. म्हणजे तुमचं आहे कसं, तर आम्ही प्रसंगविशेष अन्यथा ख्यातीचा स्वीकार करतो, पण सिद्धांत म्हणून जर म्हणशील तर आमचा अनिर्वचनीय ख्यातीचाच आहे असं गुरुदेव त्यात समन्वय सांगतात. सगळीकडेच आम्ही अनिर्वचनीय ख्याती सुद्धा लावू शकतो. जी तीच ती पुढे आहे. हा जर जय हो जय हो जय हो. हो, आम्ही खरं तर तुझ्या कल्याणाकरता तुझे समजता तुझे नाकी नऊ येऊ नये त्याच्याकरता आम्ही अन्यथा ख्यातीने ती संगती सांगलेली आहे. आम्हाला जर सिद्ध करायचं म्हटलं, हां, तुझ्या बुद्धीची सूक्ष्मता पाहून तुला लवकरात लवकर तो विषय विलगडावा, तुला श्रम होऊ नये आणि तुझ्या बुद्धीवर आरूढ करताना आम्हाला जरा वेदना होऊ नये त्याच्याकरता आम्ही अन्यथा ख्याती स्वीकारतो. पण आम्ही अनिर्वचनीय ख्यातीने हा सिद्धांत सिद्ध करू शकत नाही असा त्याचा अर्थ नाही. असा त्याचा अर्थ आहे आम्ही सगळीकडे अनिर्वचनीय ख्यातीनेच त्याची सिद्धी करू शकतो. मग तो म्हणू लागला मग ठीक आहे असं. जर त्याला बाबाचं वाक्य आहे, सौ सोनार की एक लोहार की. त्यांनी आता हे एकात एक 4 परिच्छेद जवळपास छोटे छोटे निर्माण केले आणि गुरुदेवाने एकाच परिच्छेदामध्ये त्याचं उत्तर दिलं. मग त्याचा समन्वय देत असताना गुरुदेव म्हणतात की आम्ही अन्यथा ख्यातीचा पूर्णतः त्याग करतो असं नाही, पण अन्यथा ख्याती आमचा सिद्धांत आहे असं नाही. आमचा सिद्धांत आहे अनिर्वचनीय ख्यातीचा आणि आम्ही प्रसंगविषयी स्वीकार केलेला आहे तो अन्यथा ख्यातीचा. तो कसा, तर आपल्याकडे आत्ताच म्हणलो आपण 3 अध्यास आहे, स्वरूपाध्यास, संसर्गाध्यास आणि अन्योन्य अध्यास. जगताचा ब्रह्माच ठिकाणी झालेला तो स्वरूपाध्यास आहे. कारण स्वरूपाने ज्या पदार्थाचा ज्या ठिकाणी स्वभाव अधिकरणे भासमान तो मिथ्यात्व, ज्या अधिष्ठानाच्या ठिकाणी ज्या पदार्थाचा स्वरूपाने अभाव असतो पण तिथेच तो पदार्थ दिसत असेल, अधिष्ठानात मिसळून दिसत असेल, अधिष्ठाना एवढा दिसत असेल आणि जिथे दिसतो तिथेच त्याचा तरीकालिक अत्यंत अभाव असतो, तरी देखील तो अधिष्ठान नाही असं म्हणायला लावतो भ्रमातल्या काळात आणि मीच आहे असं म्हणायला लावतो. असा जो अध्यास आहे तो स्वरूपाध्यास आहे. आणि मग तो स्वरूपाध्यासाने प्रतीतीला येणारा जो पदार्थ आहे ना, त्या बाबतीमध्ये आम्हाला अनिर्वचनीय ख्यातीचा स्वीकार करावा लागतो. कारण जो पदार्थ नाहीच आहे तो जर दिसत असेल तर तिथेच आम्हाला अनिर्वचनीय ख्यातीशिवाय पर्याय नाही. नवे अनिर्वचनीय ख्यातीनेच त्याची आम्ही सिद्धी करतो, संगती लावतो. पण एखादा पदार्थ मुळात पहिलाच आहे आणि दोन्ही आहे, पण दोन्ही असताना फक्त एकाचे धर्म एकाच ठिकाणी दिसतात, आहे एकाचे पण दिसतात एकाच ठिकाणी आणि दोन्ही शिवाय एकाच सत्तेतले आहे. तर त्यावेळेला आम्ही तात्पुरती अन्यथा ख्यातीने सुद्धा त्याची संगती लावून निर्वाह करतो. कारण आमचं काय आहे, आम्ही तडजोड करणारे आहोत आणि वेळप्रसंगी तोडणारे सुद्धा आहोत. आम्ही प्रक्रियेच्या बाबतीत वाटेल तेवढी तडजोड करू. म्हणजे सिद्धांताचा अपसिद्धांत होत नसेल आणि समोरच्या साधकाच्या गळी उतरण्याकरता तो विषय जर सुलभ पडत असेल तर आम्ही आनंदाने तडजोड करतो. पण तडजोड करण्याच्या प्रसंगामध्ये एखादा आमच्या सिद्धांतालाच तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या प्रसंगात आम्ही तडजोड न करताना त्याला तोडून आम्ही आमचा सिद्धांत अबाधित ठेवतो. मग ज्या वेळेला आम्हाला अन्यथा ख्यातीने एखादा निर्वाह लागत असेल तर तिथे अनिर्वचनीय ख्यातीनेच तो सिद्धांत सिद्ध केला पाहिजे असं आमचं दुराग्रह नाही. पण याचा अर्थ आम्ही ते करू शकत नाही असं नाही. आता तुम्ही ते सुरुवातीला वाक्य बोलले, आम्ही ते करू शकत नाही असं नाही. मग गुरुदेव त्याला सांगताना एक 4-5 प्रकाराने त्याचं उत्तर देतात. पहिलं म्हणजे संसर्ग अध्यासाच्या बाबतीत आम्ही अन्यथा ख्याती स्वीकारतो. संसर्ग अध्यासाच्या बाबतीत आम्ही अन्यथा ख्याती प्रसंगविषयी स्वीकारतो, पण जिथे शुक्ती आणि रजत आहे, काही बोलत वाटलं तर बोला, आपलं त्या स्फटिक आणि
जास्वंदीचं फुल आहे, तिथे संसर्ग अध्यास आहे. मग जास्वंदीचं फुलाची जी रक्तिमा आहे, लालिमा आहे, ती कोणाच ठिकाणी दिसते? स्फटिकाच्या ठिकाणी दिसते. या दोन्ही ठिकाणी जी लालिमा आहे जास्वंदीची, वाटते स्फटिकाची, ती लालिमा कोणत्या सत्तेतली आहे? व्यावहारिक सत्तेतली आहे. स्फटिक कोणत्या सत्तेतला आहे? व्यावहारिक सत्तेतला आहे. बरं, ती लालिमा भले ती जास्वंदीच्या फुलाची असताना जरी स्फटिकाची वाटत असेल, पण ती असणारी आहे का नसणारी आहे? व्यवहारात असणारी आहे. मग ती व्यवहारात आहेच आहे, तर तिची नवीन उत्पत्ती मानायची आवश्यकता काय? म्हणून ती आणण्याची अन्य ठिकाणी आम्ही मानतो. आणि त्या अन्य ख्यातीने त्याचं बरं, त्या दोघांचा संसर्ग अध्यास आहे. दोन्ही व्यावहारिक सत्तेतले आहेत. फक्त आणण्याच्या धर्माची प्रतीती अन्याच ठिकाणी येते, आणि ती आणण्याची अन्याच ठिकाणी, याचंच नाव अन्यथा ख्याती आहे. त्यामुळे अन्यथा ख्याती म्हणून सहज त्याचा निर्वाह होतो. म्हणून आम्ही तितक्या पुढे ती प्रतीतीच्या बाबतीमध्ये, आणि दोन्ही व्यावहारिक सत्तेतले पदार्थ असेल आणि अन्याच्या धर्माची प्रतीती अन्याच ठिकाणी येत असेल, तर त्या प्रतीतीच्या बाबतीमध्ये आम्ही अन्यथा ख्यातीचं विधान करू शकतो. आम्ही त्याची संगती लावू शकतो. आणि इथेही आम्ही अनिर्वचनीय ख्यातीने त्याचं निरूपण करू शकत नाही असा त्याचा अर्थ नाही, पण करण्याची आवश्यकता नाही. संगती लागत असेल, सिद्धांत स्पष्ट होत असेल, सिद्धांताला कुठे गालबोट लागत असेल तर काही हरकत नाही. पण ज्या ठिकाणी पदार्थ व्यावहारिक सत्तेतला नाही, नवे तो पदार्थच नाही आणि तो प्रतीतील येतो, मग अशा वेळेला तिथे अन्यथा ख्याती मानून चालत नाही. कारण अन्यथा ख्याती मानण्याकरता पदार्थ असला पाहिजे आणि दोन्ही एका सत्तेतले असले पाहिजे. तो रज्जूवरचा सर्पच नाही, तो दोन्ही एका सत्तेतले नाही आणि अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती नाही, आमचा सिद्धांत आहे. मग त्याच्या प्रतीतीची संगती लागण्याकरता, म्हणजे तो पदार्थ अनुत्पन्न नाही, तो उत्पन्न आहे. मग उत्पत्तीच्या बाबतीमध्ये आमचा सिद्धांत अनिर्वचनीय ख्यातीचा आहे आणि प्रतीतीच्या बाबतीमध्ये आमचा सिद्धांत मात्र अन्यथा ख्यातीचा आहे. म्हणजे अन्यथा ख्याती आम्ही प्रतीतीच्या बाबतीत स्वीकारतो, पण उत्पत्तीच्या बाबतीत मात्र आम्ही अनिर्वचनीय ख्यातीच सांगतो. अन्यथा ख्याती लावून तिथे सिद्धांत स्पष्ट करत नाही. दुसरं एक असं आहे का, दोन्ही पदार्थ एका सत्तेतले असेल आणि अन्याचा धर्म अन्य ठिकाणी प्रतीतीत असेल तर तितक्यापुरती आम्ही अन्यथा ख्याती मानतो. पण दोन पदार्थ दोन भिन्न सत्तेतले असेल तर तिथे आम्ही अनिर्वचनीय ख्यातीनेच तो सिद्धांत सिद्ध करतो. नंतर दोन्ही पदार्थ एकाच वृत्तीला विषय होत असेल तर तिथे आम्ही अन्यथा ख्याती मानतो. दोन्ही पदार्थ का, ते जास्वंदीचं फूल आणि स्फटिक, दोन्ही पदार्थ विषय होत असेल तर जास्वंदीचं फूल आणि स्फटिक हे दोन्ही एकाच वृत्तीचे विषय आहे. आणि दोन्ही कोणत्या वृत्तीचे विषय? अंतकरण वृत्तीचे विषय आहे. ते व्यवहार दशेमध्ये दोन्ही बाधित होत नाही. त्यामुळे तिथे आम्ही अन्यथा ख्यातीने त्याचा संगती, म्हणजे तिथे आम्ही अनिर्वचनीय ख्यातीने त्याची सिद्धी करू शकत नाही असं नाहीच तरी, पण तिथे आम्ही अन्यथा ख्याती मानतो. कारण आमच्या सिद्धांताला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही, तर संगती लागते म्हणून. पण ज्या वेळेला दोन पदार्थ ते दोन भिन्न वृत्तीला विषय होत असेल तर त्या ठिकाणी आम्हाला अनिर्वचनीय ख्याती मानल्याशिवाय पर्याय नाही. कारण शुक्तीवर जे रजत दिसतं तर ती शुक्ती जी आहे ती अंतकरण वृत्तीचा विषय आहे, आणि त्याच्यावर भासणारं जे रजत आहे आपल्याला भ्रमात वाटतो तो अंतकरण वृत्तीचा विषय आहे, पण तो अविद्या वृत्तीचा विषय आहे. कारण व्यवहार दशेमध्ये जो पदार्थ बाधित होतो तो अविद्या वृत्तीचा असतो, अंतकरण वृत्तीचा नसतो. म्हणून ज्या पदार्थाचा व्यवहार दशेमध्ये बाध होतो तो पदार्थ अविद्या वृत्तीचा विषय आणि व्यवहार दशेमध्ये बाध होत नाही तो अंतकरण वृत्तीचा विषय. मग ज्या भ्रमामध्ये, ज्या अध्यासामध्ये दोन वृत्तीला विषय होणारा पदार्थ असेल, म्हणजे अधिष्ठान आणि त्याच्यावरचं अध्यास, हा दोन वृत्तीचा विषय असेल, तिथे मात्र आम्ही अनिर्वचनीय ख्याती सांगतो. आणि दोन्ही एका वृत्तीचा विषय असेल तिथे मात्र आम्ही अन्यथा ख्यातीसुद्धा मानतो. म्हणजे हे वृत्तीच्या रूपाने संगती लागते. जिथे पुन्हा सृष्टीदृष्टीवाद, दृष्टीसृष्टीवाद आणि हा वादाने याची संगती लावता येते. वेदांताचा सिद्धांत अजातवादाचा, प्रक्रिया विवर्तवादाची, आणि विवर्तवादाच्या दोन कक्षात दृष्टीसृष्टीवाद आणि सृष्टीदृष्टीवाद. बाबाचे वाक्य नेहमी पदार्थाला अज्ञात सत्ता दिली जाते तो आहे सृष्टीदृष्टीवाद, आणि पदार्थाला ज्ञात सत्ता दिली जाते तो आहे दृष्टीसृष्टीवाद. मग ज्ञात सत्ता आणि अज्ञात सत्ता, ज्या ठिकाणी अज्ञात सत्ता येते ते तीन पदार्थाला अज्ञात सत्ता दिली म्हणजेच सृष्टीदृष्टीवाद, तिथे तीन सत्ता आहेत आहे ना. आणि ज्या ठिकाणी पदार्थाला ज्ञात सत्ता दिली त्याच्यातसुद्धा सूक्ष्मता अशी आहे का त्या दृष्टीसृष्टीवादात सुद्धा दोन अधिकारी आहेत, एक उत्तम अधिकारी आणि एक मध्यम अधिकारी. दृष्टीरेव सृष्टी आणि दृष्टी समकाली सृष्टी. दृष्टी समकाली सृष्टी असेल तर मंद अधिकार्य करताय, आणि दृष्टीरेव सृष्टी म्हणत असेल तर त्यातला तो उत्तम अधिकार्य करता पुन्हा. कारण दृष्टी समकाली सृष्टी
हे संस्कृत विचारसागरामध्ये दिले त्यांनी. ही दोन वाक्य हा, म्हणजे दृष्टीसृष्टीवादात देखील दोन अधिकारी आहेत. एक मंद अधिकारी आहे त्यातला समजा थोडा, आणि एक मध्यम म्हणा आणि एक उत्तम म्हणा. तर दृष्टी समकाली सृष्टी सांगत असेल तर तो मध्यम अधिकाऱ्याकरता आहे. पण दृष्टीरेव सृष्टी, दृष्टीचं सृष्टी सांगत असेल तर ते उत्तम अधिकाऱ्याकरता आहे. आणि मग दृष्टीचं सृष्टी म्हणा किंवा दृष्टीरेव सृष्टी म्हणा. हां, मग आता ओवी नाही वाट, सांगा ना. तेवी लचकलिया दुठी मग देखणे जे उठी तया मेच वे सृष्टी मग देखणे जे उठी तेची सृष्टी मीची विये पैगा. हा, ती सृष्टी मीच विये पैगा असं म्हटलं जातं. हा. पण ती मीच विये पै नाही का, सृष्टी दृष्टीचं सृष्टी, ती मीच विये पैगा म्हटलं. हा, सृष्टी मी केलेली नसून हा, त्या द्रष्ट्या पुरुषाची दृष्टी स्वरूपापासून लचकली जी, आणि लचकलेल्या दृष्टीला जे देखणे होती त्याला मी सृष्टी वे असं म्हटलं जातं. जय हो. त्या लचकली तुझी दृष्टी लचकली स्वस्वरूपापासून, तुझी दृष्टी लचकली आणि तिला दिसलं म्हणून सृष्टी म्हटलो. त्याला म्हणून मला म्हणावं लागलं पाहिजे. हो, तुझी दृष्टी जर लचकली नसती तर मी निर्माण केली मला म्हणावंच लागलं नसतं. जी 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 मग दृष्टीरेव सृष्टी आणि दृष्टीचं सृष्टी. मग हे म्हणत असताना दृष्टीरेव सृष्टी म्हणा किंवा दृष्टीचं सृष्टी म्हणा, हा जो दृष्टीसृष्टीवाद आहे तो दोन सत्तेला घेऊन आहे. आणि त्यावेळेला आम्हाला अनिर्वचनीय ख्याती सांगतो. कारण तिथे दोन वृत्तीचा विषय नाही ना, आपला दोन वृत्तीचा विषय येतो, एक वृत्तीचा नाही. अधिष्ठान ह्या अंतकर्म वृत्तीचा विषय आहे आणि आद्यस्थ हा विद्या वृत्तीचा विषय आहे. म्हणून तिथे दोन वृत्तीने ती संगती असल्यामुळे तिथे आम्हाला अनिर्वचनीय ख्यातीच आहे, उत्पत्तीची प्रतीती. आणि ज्या वेळेला पदार्थाला अज्ञात सत्ता दिलेली आहे म्हणजे सृष्टीदृष्टीवाद आहे, अशा प्रसंगी मात्र आम्ही सत्ता दोन न सांगता आम्ही तिथे तीन सत्ता स्वीकारून ती संगती आहे. मग तीन सत्ता स्वीकारून लागलेली संगती आहे तिथे मात्र आम्ही अन्यथा ख्याती तात्पुरती मानू शकतो. कारण जास्वंदी आणि तो स्फटिक हे दोन्ही एका वृत्तीचा विषय आहे आणि रज्जू सर्प हे एका वृत्तीचा विषय नसून दोन वृत्तीचा विषय आहे. पुन्हा स्वरूपाध्यास इथे आम्ही अनिर्वचनीय ख्यातीने संगती सांगतो आणि संसर्गाध्यास इथे मात्र आम्ही अन्यथा ख्यातीने घडीभर त्याचा निर्वाह करतो. असं एकंदर या सगळ्या विषयाचं स्पष्टीकरण एका छोट्याशा परिच्छेदामध्ये त्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचं साधन गुरुदेवाने खुसकीचा मार्ग सांगितला. आणि तो मार्ग एवढाच आहे, प्रतीती आणि उत्पत्ती. प्रतीतीच्या बाबतीत तो बोलत असेल तर आम्ही अन्यथा ख्याती स्वीकारतो, पण उत्पत्तीच्या बाबतीत म्हणत असेल तर आम्ही अनिर्वचनीय ख्यातीच सांगतो. असं गुरुदेव त्याचा समन्वय सांगतात. तेवढ्या पंक्ती आता वाचतो फक्त बघा. प्रसंग विशेष अन्यथा ख्यातीचा स्वीकार आणि पदार्थ उत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीचा सिद्धांत. मग गुरुदेव बोलत आहेत, श्री गुरु सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीचा सर्वथैव त्याग आहे असे तू समजू नकोस. तुझं म्हणणं काय आहे का तुम्ही काय करायला लागलात, अन्यथा ख्याती मानायला लागला आणि अनिर्वचनीय ख्यातीचा सिद्धांत प्रतिपादन करायला लागला. नेमके तुम्ही अनिर्वचनीय ख्यातीचे का तुम्ही अन्यथा ख्यातीचे, म्हणजे तुम्ही नैयायिक का तुम्ही वेदांती का तुम्ही नेमकं तुम्ही इकडलं बोटाचे तुमका इकडे फिरवता आहे की नाही. म्हणजे फक्त यत्र वयाकरणा तत्र अहम वेदांतिना आणि यत्र वेदांतिना तत्र अहम वयाकरणा आणि यत्र उभयम तत्र न उभयम आहे ना. व्याकरणाले पंडित आलेत, आम्ही त्याचं उत्तर कसं काय देणार, आम्ही वेदांती आहोत. वेदांताचे पंडित आले, आम्ही त्याचं उत्तर कसं देणार, आम्ही व्याकरणाचे पंडित आहोत. दोघं आलेत, आम्ही दोघं इथले पंडित नव्हत आहे ना. मग तुम्ही नेमके अनिर्वचनीय ख्यातीवाले आहात का तुम्ही अन्यथा ख्यातीवाले आहात. तर गुरुदेव म्हणतात आम्ही अनिर्वचनीय ख्याती आमचा सिद्धांत आहे, पण अन्यथा ख्यातीचा आमच्याकडे सर्वथैव त्याग आहे असं मात्र नाही. प्रसंग विशेष अनिर्वचनीय ख्याती आमचा काय आहे, आम्हाला तीनच गोष्टी सांगायच्या असतात. वेदांत वेदांत बाबा म्हणत असतात किती धावला तर त्याच्यामध्ये ब्रह्माचं सत्यत्व, जगताचं मिथ्यत्व आणि जीवशिवाचं ऐक्य याच्यापुढे वेदांताची मजल नाही. म्हणजे हेच आमचा सिद्धांत आहे. आणि मग या सिद्धांताला विरोध न येता
एखादी संगती जर अन्यथा ख्यातीने लागत असेल, नव्हे असत ख्यातीने लागत असेल, तर ती आम्ही स्वीकारायला तयार आहोत. अगदी अन्यथा ख्याती तर पुढे राहिली, आहे की नाही? हा, ती तर अन्यथा ख्याती किमान आस्तिकाची आहे. तार्किक आस्तिक का ना आस्तिक आहे, पण असत ख्याती तर बिलकुल नास्तिकाची आहे. पण आमच्या सिद्धांताला तडा न जाता एखादी संगती लागत असेल तर नास्तिकाचं सुद्धा मत आम्ही स्वीकारायला तयार. आमचा सिद्धांतच आहे, या भाऊ पुंसाम व्युत्पत्ती प्रत्येकात्मने सासव प्रक्रिया साध्वी ती आचार्य भाष्यतम. म्हणजे ज्या ज्या प्रक्रिये करून साधकाला बोध होईल त्याच्या मस्तीवर तो सिद्धांत आरूढ व्हावा, एवढाच आमची तळमळ आहे. त्याच्या पलीकडे कोणती ख्याती घ्यावी कोणती घ्यावी हाही आमचा दुराग्रह नाही. बुद्धीर फलम अनाग्रह, आमचा कुठलाच आग्रह नाही. पण तू म्हणशील सिद्धांताचा आग्रह सोडून द्या, मग मात्र तो आग्रह आम्ही सोडू शकत नाही, कारण त्यात तुझं कल्याण नसून तुझं कल्याणच्या जवळची आहे, आणि ती होऊ नये ही माझी प्रामाणिक धारणा असल्यामुळे आम्ही प्रतीतेच्या बाबतीत अन्यथा ख्याती आणि उत्पत्तीच्या बाबतीत अनिर्वचनीय ख्याती हा आमचा सिद्धांत आहे. म्हणून सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीचा सर्वथैव त्याग आहे असे तू समजू नकोस. जपाकुसुम दृष्टांतात जास्वंदीच्या तांबड्या फुलावर स्फटिक ठेवला असता फुलाच्या संबंधाने रक्तता अर्थात तांबडेपणा स्फटिकामध्ये प्रतीत होतो, आणि म्हणून तेथे नवीन रक्ततेची अनिर्वचनीय उत्पत्ती मानण्याची आवश्यकता नाही. याकरिता तेथे अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे. कुठल्या संसर्ग अध्यासामध्ये, आणि त्याचं उदाहरण जास्वंदीचं फुल आणि स्फटिक आहे ना, तर तिथे आम्ही अन्यथा ख्याती मानून निर्वाह होतो. बरं, तिथे तुम्ही आता इथं सहज आपण तिथे तुम्ही अनिर्वचनीय ख्यातीने सुद्धा संगती लावू शकता. कशी लावू शकता आहे ना, कारण आम्ही इथे अनिर्वचनीय ख्यातीने संगती लावू शकत नाही असं नाही. मग कशी लावता ते तरी सांगा बघू जरा. असं जर तू म्हणशील तर त्याचं उत्तर असं आहे की आत्ताच तुला सांगितलं, तद्वती तत्प्रकारक ज्ञानम यथार्थ ज्ञानम. विषय विलक्षण ज्ञान कधी होतच नसतं. जसा विषय तसं ज्ञान, म्हणजे नेय मोहरी असेल तर ज्ञान पर्वताचं नाही. मग स्फटिक हा श्वेतवर्णाचा आहे का रक्तवर्णाचा आहे? श्वेतवर्णाचा. श्वेतवर्णाचा स्फटिक रक्तवर्णाचा दिसूच कसा शकेल? म्हणजे मोहरी पर्वत कसा दिसेल? दिसत नाही. मोहरी मोहरी दिसेल, पर्वत पर्वतच दिसेल. तर ते दोघं एका देशात येऊ दे, नाही तर भिन्न देशात असू दे, स्फटिक स्फटिकच आहे, आणि जास्वंदीचं फुल जास्वंदीचं फुलच आहे. पण आहे ना, एकीकडे रक्तवर्णच आहे आणि एकीकडे श्वेतवर्णच आहे. पण श्वेतवर्णाचा स्फटिक रक्तवर्णाचा जर दिसत असेल तर अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. ज्या अर्थी दिसतो त्या ठिकाणी नवीन रक्तताच उत्पन्न झाली आणि तिचीच प्रतीती आली, कारण अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. त्यामुळे आम्ही अनिर्वचनीय ख्यातीने त्याची संगती सांगू शकतो. पण मग आता हे एवढं आम्हाला त्याचा पुन्हा विस्तार करावा लागतो. पण एवढा विस्तार करण्यापेक्षा दोन्ही एका वृत्तीतले आहेत, एका सत्तेतले आहेत. तिथे पुन्हा व्यवहारदशेमध्ये अबाधित आहे, आणि तुझ्याही बुद्धीची रामकृष्ण हरी, जय हो जय हो. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी कोणती ख्याती सांगतो? अन्यथा ख्यातीने आम्ही त्याचा निर्वाह करतो, असं गुरुदेव बोलतात. बघा, म्हणून तेथे नवीन रक्ततेची अनिर्वचनीय उत्पत्ती मानण्याची आवश्यकता नाही. याकरता तेथे अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे. परंतु शुक्तीचे ठिकाणी व्यावहारिक रजताचा संबंध नाही. जसा त्या स्फटिकाच्या ठिकाणी ती जास्वंदीच्या फुलाची जी रक्तिमा दिसते, लालिमा दिसते, तिथे व्यावहारिक लालिमेचा संबंध आहे, अन्यथा ख्याती मानलं म्हणून. पण शुक्तीच्या ठिकाणी ज्यावेळेला रजत दिसतं तिथे व्यावहारिक रजताचा संबंध नाही, आणि अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. मग ज्या अर्थी प्रतीती यायला लागली तर ती उत्पन्न होऊनच प्रतीती यायला, मग अनिर्वचनीयच तिथे रजत काय झालं? उत्पन्न झालं. भले ते व्यावहारिक सत्य नाही, पण ते अनिर्वचनीय उत्पन्न होऊनच प्रतीती आला, म्हणून तिथे आम्ही अनिर्वचनीय ख्यातीने संगती सांगतो. त्या रजत प्रतीतीची अनिर्वचनीय उत्पत्ती मानल्या खेरीज गतीच नाही, आणि म्हणून तेथे अनिर्वचनीय ख्यातीच मानली पाहिजे. आता स्वप्नामध्येही मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी जी सत्यता प्रतीत होते ती त्या पदार्थाची नसून अधिष्ठान ब्रह्माची सत्यता स्वप्नस्थ पदार्थाच्या ठिकाणी प्रतीत होते. तेथेही अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे. स्वप्न आपल्याला प्रतीतील येतं. स्वप्नातलं जेवढं काही आपल्याला त्रिपुटी प्रतीतील येते, स्वप्न कालात स्वप्न वाटतच नाही. याचा अर्थ स्वप्न नाही असं नाही. पण स्वप्न कालात आपल्या, तुम्ही पाठात एक दिवस बोलले होते, काय गुरुजीच्या कुठं वाक्य भेटलं, बाबाला बोललेत की ज्या दिवशी स्वप्नात स्वप्न वाटेल त्या दिवशी वेदांत चिंतन वेगळं करण्याची आवश्यकता नाही. स्वप्नात स्वप्न वाटलं का त्या दिवशी वेदांत चिंतन करण्याची गरज काय? कारण वेदांत चिंतनाचं ध्येयच आहे का स्वप्नात स्वप्न वाटावं.
म्हणजे स्वप्नात स्वप्न वाटेल कसं? अहो इतकं जागृती चिंतन करा का हे स्वप्न आहे, हे स्वप्न आहे, हे स्वप्न आहे, का स्वप्नसुद्धा तेच पडेल का हे स्वप्न आहे. म्हणजे त्या दिवशी स्वप्नात स्वप्न वाटेल. पण स्वप्नात स्वप्न वाटत नाही, पण ते स्वप्न नाही असं नाही, स्वप्नच आहे हे कळण्याकरता जागं व्हावं लागतं. तसं पण आता इथे तुरतं. मग स्वप्नात स्वप्न वाटत नाही, मग स्वप्न नाही का? स्वप्न आहे. पण तरी स्वप्नात स्वप्न का वाटलं नाही? स्वप्नात स्वप्न सत्य का वाटलं? त्याचं कारण आहे अधिष्ठान साक्षी चैतन्य त्रिकालबाधी सत्य आहे. आणि अधिष्ठान साक्षी चैतन्याची सत्यता त्या स्वप्नात त्या त्रिपुटी ठिकाणी प्रतीतीला आली. ही आणण्याची अन्य ठिकाणी प्रतीतीला आली म्हणून तिथेही आणण्याचा ख्याती मानली तरी चालेल. म्हणजे कारण की ते जवळच आहे साक्षी आणि पदार्थ आहे की नाही, ते एका देशात आहे. एका देशात जसं जास्वंदीचं फूल आणि स्फटिक एका देशात आहे म्हणून एकाच्या धर्माची प्रतीती एका ठिकाणी आली. तसं त्यांच्यात संबंध नसताना तर संबंध आद्यात झाला म्हणून एकाच्या धर्माची प्रतीती एकाच ठिकाणी आली. इतर तर यांच्या अधिष्ठानाशिवाय त्याची प्रतीतीच येणार नाही. आणि काय त्याला आद्यस्थ अधिष्ठान भाव संबंध आहे. आणि त्या संबंधामुळे अधिष्ठानाची असणारी सत्यता स्वप्नस्थ पदार्थाच्या ठिकाणी प्रतीतीला येते. त्यामुळे तितक्या बाबतीत अन्यथा ख्याती स्वीकारली तरी चालेल. पण पण ते स्वप्न पदार्थ तिथेही तू अन्यथा ख्याती माना म्हणतो उत्पत्तीच्या बाबतीत तर चालणार नाही का? कारण अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी त्या स्वप्नस्थ त्रिपुटीचा साक्षी चैतन्याच्या ठिकाणी साक्षी चैतन्याच्या ठिकाणी त्या त्रिपुटीचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. स्वप्न पदार्थाचा अभाव असताना आणि त्याची जर प्रतीती अन्यथा ख्यातीने मानली तर मग साक्षी चैतन्य मिथ्या ठरेल. साक्षी कारण जसं स्वप्न पदार्थ मिथ्या आहे ना. आता हे लालिमा कोणाच्या ठिकाणी दिसते? नाही ते वाक्य परत बोला. साक्षी मिथ्या ठरेलच्या अगोदरचं म्हणजे स्वप्न पदार्थाच्या उत्पत्तीच्या ठिकाणी सुद्धा अन्यथा ख्याती मानली. मी त्याला थोडंसं बदल करतो, परिष्कार करतो. अजून आपण जसं स्वप्नाची असं साक्षी चैतन्याची सत्यता स्वप्नस्थ पदार्थाच्या ठिकाणी दिसते तितके पुरती अन्यथा ख्याती मानली तरी चालेल. पण तू जर म्हणशील म्हणजे थोडक्यात अधिष्ठानाचे धर्म आरोप्याच्या ठिकाणी दिसतात ना आणि अधिष्ठानाचे असणारे धर्म आरोप्याच्या ठिकाणी दिसतात म्हणून तिथे अन्यथा ख्याती मानले तरी चालेल. पण आरोप्य जे दिसतं अधिष्ठानाच्या ठिकाणी तिथे सुद्धा अन्यथा ख्याती मानून निर्वाह करा असं तुझं म्हणणं आहे ना. मग अधिष्ठानाच्या ठिकाणी आरोप्य असणार आहे का नसणार आहे? थोडक्यात ते नसणार आहे तत्वता. पण तुझ्या मताप्रमाणे अन्य ठिकाणी मानव ते असणारं मानावं लागेल. आणि असणारं मानावं लागलं तर ते होईल सत्य. म्हणजे ते कसं प्रातिभाषिक सत्य आणि त्याचे धर्म कोणाच्या ठिकाणी? ब्रह्माच्या ठिकाणी. म्हणजे ब्रह्म झालं प्रातिभाषिक. म्हणजे त्यामुळे आम्ही तिथे अन्यथा ख्यातीने निर्वाह करत नाही. कारण ब्रह्मावरती साक्षी चैतन्यावरती त्या त्रिपुटीची प्रतीती अवलंबून आहे का त्रिपुटीच्या प्रतीतीवरती साक्षी चैतन्य अवलंबून आहे? साक्षीच्या प्रतीतीवरती त्यांची प्रतीती अवलंबून आहे. त्यांच्या प्रतीतीवरती साक्षीची प्रतीती अवलंबून नाही. बरं, जो पदार्थ स्वरूपाने नसताना दिसतोय ना, स्वप्न पदार्थ स्वरूपाने नसताना दिसतात आणि अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही, आमचा सिद्धांत आहे. मग यामध्ये आमच्या सिद्धांताचं प्रक्रियेतलं असेल पण सिद्धांत आहे ना तो, म्हणून त्या सिद्धांताचं रक्षण व्हावं आणि स्वप्नस्थ पदार्थाची प्रतीतीची संगती लागावी म्हणून तिथे आम्ही कोणती ख्याती मानतो? अनिर्वचनीय ख्याती मानतो. स्वप्न पदार्थाच्या ठिकाणी दिसणाऱ्या सत्यतेची प्रतीती येते तिथे अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे. आणि स्वप्न पदार्थ नसून प्रतीतीला येतात तिथे अनिर्वचनीय ख्याती शिवाय गत्यंतर नाही. तिथे अन्यथा ख्याती म्हणजे आणि एका वाक्यात सगळ्याचा समन्वय काय आहे? प्रतीतीच्या बाबतीत म्हणशील तर आम्ही अन्यथा ख्याती मानतो आणि कंसात तिथे अधिष्ठानाचे धर्म आरोप्याच्या ठिकाणी दिसतात. म्हणजे अधिष्ठान आरोप्य जे आहेत ना ते फक्त त्याच्या ठिकाणी नाम आणि रूप आहे ते माईक आहे. पण त्याच ठिकाणी जे आस्ती भाती प्रियता प्रतीतीला येते ती अधिष्ठानाची येते ना आणि त्या अधिष्ठानाची असणारी येते म्हणून तिथे अन्यथा ख्याती मानून निर्वाह होतो. पण अधिष्ठानाच्या ठिकाणी जे आरोप्य दिसतंय ते नसताना दिसतं त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. आणि नसताना दिसतं त्याची प्रतीतीची संगती सांगायची तर तिथे अनिर्वचनीय ख्यातीशिवाय उत्पत्तीची संगती सांगायची आहे ना. उत्पत्त होऊन तो प्रतीतीला येतो मग त्याच्या उत्पत्तीची संगती सांगायची तर तिथे मात्र अनिर्वचनीय ख्यातीशिवाय पर्याय नाही. म्हणून तू जर म्हणशील आम्ही कोणत्या ख्यातीचे तर आम्ही सिद्धांत आमचा अनिर्वचनीय ख्यातीचा. पण त्या अनिर्वचनीय ख्यातीने प्रतिपादन केलेला सिद्धांत कोणता? ब्रह्म सत्यम जगन्मिथ्यान जीव ब्रह्म नापरा
या सिद्धांतापर्यंत येण्याकरता एखाद्या प्रसंग विशेषामध्ये अन्यथा ख्यातीने सुद्धा आम्हाला तिथपर्यंत जरा पटकन जाता येत असेल आणि विषय समजून सांगण्याकरता सुलभ पडत असेल आणि सिद्धांताचा अपसिद्धांत होत नसेल तर तितक्या बाबतीत आम्ही अन्यथा ख्यातीसुद्धा स्वीकारतो. म्हणजे अन्यथा ख्यातीचा आमच्याकडे सर्वथैव त्यागच आहे असं नाही, पण अन्यथा ख्याती काही नाही आमचा सिद्धांत नाही. आणि अनिर्वचनीय ख्यातीचा आम्ही त्याग कधी करू शकतच नाही, कारण अनिर्वचनीय ख्याती हाच आमचा सिद्धांत आहे. आणि हाच आमचा सिद्धांत आहे म्हणजे प्रक्रियेतला, कारण आम्हाला सिद्धांतापर्यंत जायचं त्या ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मयो नापरा, नवे नवे ब्रह्मच ब्रह्म, ब्रह्मातिरिक्त दुसरं काहीच नाही हे कळण्याकरता ज्या ज्या प्रक्रियेने आम्हाला जाते ती प्रक्रिया आम्ही घेऊ. मग ती कुठलीही असेल, फक्त आमच्या सिद्धांताला गालबोट लागत नसेल तर आम्ही स्वीकारू, कारण आम्ही आग्रही नव्हतो, दुराग्रही तर बिलकुलच नाही. पण सिद्धांताच्या बाबतीत तू जर थोडासा आग्रह करत असेल आणि तुमचा तो सिद्धांत माघारी ठेवा आणि अन्यथा ख्याती स्वीकारा, तर असा दुराग्रह आम्ही खपवून घेणार नाही, असं गुरुदेव उत्तर देतात. ह्या 2 पंक्ती फक्त वाचून घेतो. स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी असणारी जी सत्यता प्रतीत होते ती त्या पदार्थाची नसून अधिष्ठान ब्रह्माची सत्यता स्वप्नस्थ पदार्थाच्या ठिकाणी प्रतीत होते, तेही अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे. परंतु अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी स्वप्न पदार्थ नसून प्रतीत होतात, म्हणून त्यांच्या उत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीच मानली पाहिजे. त्याचप्रमाणे पुन्हा सिद्धांतात तशीच अधिष्ठान ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते, म्हणून त्या ठिकाणी अन्यथा ख्याती क्षणभर मानली तरी चालेल, पण यावरून सर्वच ठिकाणी अन्यथा ख्याती मानून निर्वाह होणार नाही, असं गुरुदेव त्याला सांगतात. पुढचा विषय उद्या. आज एक पुरुषोत्तम मासातला उत्तम पुरुष म्हणजे क्षरपुरुष, अक्षरपुरुष, म्हणजे कार्यरूप जगत हे क्षरपुरुष आहे, माया ही अक्षरपुरुष आहे. कार्यरूप जगत हे क्षरपुरुषात येतं, त्याचं कारण म्हणजे परिणामी पदांकार माया ही अक्षरपुरुषात येते, आणि या दोघाचा अधिष्ठान तो उत्तम पुरुष आहे. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेति उदारतः यो लोकत्रयमाविष्य बिभरते वेय ईश्वर. आणि त्या उत्तम पुरुषाच्या कालामध्ये बाबाच्या आज्ञेने आपण जो हा पाठ चालू ठेवला तर त्याचं सार्थक आहे का उत्तम पुरुष एक नाही 2 उत्तम पुरुष या ठिकाणी आलेत आणि त्यांच्या दर्शनाचा लाभ घडला. तर आपल्या अंतकरणामध्ये विराजमान भगवान ज्ञानराजांच्या चरणी आजची शब्द कुसुमांजली समर्पित करून चिंतन सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज